मारल्या होत्या थापाभारी महाराष्ट्र केला कर्जबाजारी. उद्धव ठाकरेंचा घणाघात. वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेती, शेतीपूरक क्षेत्र, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली. अजित पवारांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली. ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत बोगस अर्थसंकल्प असे म्हणत टोला लगावला. राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मारल्या होत्या थापाभारी, महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मला आज अत्रे यांची आठवण आली आणि ते आज असते तर आज बोलले असते. एवढ्या 10 वर्षात बोगस अर्थसंकल्प पाहिला नव्हता, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला आहे. या अर्थसंकल्पात मी सभागृहात बसून अर्थसंकल्प कसा मांडला जातोय त्यातल्या काही गोष्टी जेवढे आपल्याला तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न मी केला. साधारणतः जर का त्याचं सार काढायचं झालं तर उद्या सूर्य उगवणार आहे, सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि व्हिटॅमिन डी सुद्धा तुम्हाला त्याचं मिळेल, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे. मला एक असं वाटतं की निवडणुकीच्या काळामध्ये वारेमाप जाहिराती केल्या गेल्या होत्या निवडणूक लढताना महायुतीकडनं. त्यातली एक जाहिरात मी इकडे आणली. आता त्याची खालची जी ओळ आहे ती ओळ बदलायला पाहिजे. मारल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी, ही ओळ घेऊन त्याने आता पुढे जायला पाहिजे. आणि आम्ही थापा मारू पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही, हे त्यांचं आता घोषवाक्य झालेलं आहे. ज्या गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आणि सरकार त्यांनी आणलं, मतं मिळवली, ठीक आहे. त्यातला ईव्हीएमचा घोटाळा, नंतर तो ईपीआयसीचा नंबर वगैरे हा एक मुद्दा तांत्रिक भाग वेगळा आहे, तो आता मी इकडे आणत नाही. पण बहुमत मिळालेले सरकार आहे, प्रचंड बहुमत. त्या ज्या काही 10 थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का? पहिली जी होती ती लाडक्या बहिणीला 2100 दिले का? नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी, मी कालच त्याच्यावरती एका कार्यक्रमात बोलताना बोललो. खरं म्हणजे कारण नसताना माझं नाव माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात घेतलं होतं आणि म्हणाले होते की स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाही. आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या म्हणजे आज जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्याच्यात जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कालबद्ध एक कार्यक्रम देऊन कर्जमुक्त केलं होतं, तसं कर्जमुक्तीची तुम्ही घोषणा करा आणि अंमलबजावणी करा. ती झालेली नाहीये. त्याच्यानंतर प्रत्येकास अन्न आणि निवारा, हे तर अखंडपणाने चालत राहणारी एक ती प्रक्रिया आहे. प्रत्येकाला तुम्ही अन्न कधी देणार, निवारा कधी देणार. त्याच्यानंतर वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर कधी ठेवणार? तुमचं सरकार स्थिर आहे ना. एवढं प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर जर सरकार स्थिर झाल्यानंतरही किमती वस्तूंच्या, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणार नसाल तर तुमच्या या बहुमताच्या सरकारला कोण किंमत देणार? हा एक प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.